कला समृद्ध सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाला अगदी प्राचीन काळापासून राजाश्रय लाभलेला आहे. तत्कालीन राज्य व्यवस्थेत या समाजाकडे राजाज्ञेनं विविध कामं सोपवली. ती पूर्ण करण्यासाठी तो निरनिराळ्या गावांमध्ये विखुरला. त्यामुळेच तो अल्पसंख्याक राहिला. इंजिनिअरिंग ब्रेन ही सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाची ख्याती. अभियांत्रिकी बरोबरच कला आणि निर्मितीच्या क्षेत्रात या समाजानं आपली हुशारी सिद्ध केली आहे. महाराष्ट्रात या समाजाची संख्या खूप मोठी आहे. मात्र कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यात तो अत्यल्प स्वरूपात वास्तव्यास आहे. कला क्षेत्र हे या समाजाचं बलस्थान आहे. चित्रकला, नाना प्रकारच्या धातूंपासून शिल्पनिर्मिती, सर्व प्रकारची शस्त्रनिर्मिती, नव्या जुन्या चांदीच्या भांड्यांवरील नक्षीकाम, चांदी आणि तांब्याची भांडी तसेच इतर वस्तू निर्मिती करण्यात हा कलावंत समाज अग्रेसर आहे. पूर्वीच्या काळात बैलगाडी, हातगाडी, घोडागाडीसाठी लोखंडाचं साहित्य लागे. त्याची निर्मितीही हाच समाज करीत असे. वेगवेगळ्या लाकडावरील नक्षीकामात तर सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजातील कलावंतांचा हात कुणी धरूच शकत नाही. कुशल कारागिरीची जन्मजात देणगी लाभलेला हा अद्वितीय समाज आहे. अलीकडच्या काळात इंजिनिअरिंगने खूप प्रगती साधली आहे. सर्व उद्योगांमध्ये लागणाऱ्या मशिनरींच्या निर्मितीत या समाजाचा मोठा सहभाग आहे. आकाश मार्गावरील किंवा जमीन वा पाण्यावर तरंगणारे वाहन असो, त्याच्या इंजिनिअरिंग मध्ये सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजच आढळतो. इतकंच नाही तर या वाहनांच्या दुरुस्ती आणि देखभालीत हा समाज मोठ्या संख्येनं मग्न असतो. समाजाची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. हिंदू परंपरेतील ब्राह्मण समाजानंतर सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाला मौंजी आणि उपनयन संस्काराचा जानवे परिधान करण्याचा अधिकार शृंगेरी मठाचे पीठाधीश आद्य शंकराचार्यांनी बहाल केला आहे. तथापि अंगमेहनतीच्या कामावर उपजीविका असल्यानं बलवर्धनासाठी हा समाज मांसभक्षणही करत असतो. इतकी महत्ता लाभलेल्या या समाजाच्या अडचणीही खूप आहेत. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाची कोणतीही पारंपरिक कार्यक्रम पत्रिका नाही, आचारसंहिता नाही, पारंपरिक मार्गदर्शनाचे दस्त अथवा कृतिकार्य पद्धती निर्देशित करण्यात आलेली नाही. आपापल्या व्यवसायासाठी गावोगावी भटकंती करावी लागत असल्यानं स्वतंत्र स्थायी अस्तित्व नाही. कला निपुण असला तरी शिक्षणाचा अभाव आणि सततच्या स्थलांतरानं तो विखुरलेला आहे. कला रक्तात भिनलेली असल्यानं त्या कला प्रांतातील नैपुण्यानुसार त्यांचे नामाभिधान झाले. म्हणजे चित्रकाराला चित्रकार, तर भांडी निर्मितीसाठी करणाऱ्यांना तांबट. पूर्वी घोड्याच्या बैठकीच्या जीनवर चांदीचं नक्षीकाम करणारा जिनगर, तर पुरातन काळापासून वाहनांच्या चाकांच्या लोखंडी धावा आणि इतर लोखंडी साहित्याची निर्मिती करणारे लोहार म्हणून संबोधले जाऊ लागले. पूर्वी सैन्य दलातील घोड्यांच्या नाली बनवणारे झाले नालबंद आणि पालखीच्या छतावर कारागिरी करणारे झाले छत्रबंद. मौंजी, उपनयनादी संस्कारामुळे अनेकांना ब्राह्मण म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. क्षत्रिय वंश असल्यामुळं मराठा म्हणूनही संबोधलं जातं. परंतु पुराणामध्ये मात्र सोमवंशी आर्य क्षत्रिय असाच उल्लेख आढळतो. ज्या प्रकारचा व्यवसाय हे समाजबंधू करीत ती त्यांची जात असं मानण्यात येतं. ती सरकार दरबारी मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळं हा समाज अधिकच दुभंगला, ही त्याची मोठी समस्या आहे. सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजापुढे अनेक आव्हानं आहेत. संपूर्ण भारतभर पसरलेल्या समाजाची जनगणना करणं, भारतभर प्रादेशिक समाज संस्था स्थापन करणं आणि सर्वांना एका छत्राखाली आणणं, अखिल भारतीय समाज संस्थेची घटना सुधारणं,
सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाज या एकाच नावानं सगळा समाज ओळखला जावा आणि तशी सरकार दरबारी नोंद करणं. गाव, जिल्हा, प्रदेशनिहाय संपूर्ण भारतातील समाज संस्थांना एकाच घटनेत सामावून घेणं. समाज हिताची एकच नियमावली, कार्यपद्धती आणि समान कार्यक्रम पत्रिका राबवणं या आव्हानांचा एकत्रित मुकाबला करणं आवश्यक आहे. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे ब्रीदवाक्य अवघ्या 4 महत्तम शब्दांचे: प्रेम, संघटन, ज्ञान आणि उन्नती. हे ते 4 शब्द संपूर्ण समाज समूहाला एकत्र करून त्यांच्यातील प्रेमभावना वाढीस लावल्यास संघटन वाढेल. संघटन झाल्यानं एकमेकांना ज्ञानाची देवाणघेवाण होईल. त्या ज्ञानातून, नोकरी व्यवसायातून समाजाची उन्नती साधेल. जनगणनेमुळे समाज एकसंध होईल. देशभरातील प्रत्येक गावात विखुरलेल्या सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाच्या व्यक्ती, संस्था, संघटना, ट्रस्ट, मंडळांना परस्परांशी जोडण्याचं काम जनगणनेमुळे साध्य होणार आहे. समाजाच्या सर्वोच्च शिखर संस्थेकडून सर्व संस्था आणि समाज समूहाला समान कार्यक्रम, मार्गदर्शक तत्व, नियम आणि आचारसंहिता दिली जाईल. त्यामुळे तंटे किंवा वाद उत्पन्न होणार नाहीत. समाजात एकोपा नांदेल. भारतभरातील समाज कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या शालेय दाखल्यावर, जातीच्या दाखल्यावर नोंदलेल्या जातीची माहिती जनगणनेतून संकलित केली जाईल. त्याचे वर्गीकरण करून सरकारकडे असलेल्या आपल्या जाती समूहाची नोंद दुरुस्त करता येईल. जनगणना केल्यासच हे शक्य होणार आहे. त्यातून आपण अल्पसंख्याक आहोत हेही सिद्ध होईल. या प्रखर मांडणीमुळे आपल्या पुढच्या पिढीला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मोठी मदत मिळेल. समाजातील स्त्री पुरुष संख्या, साक्षरता, राहणीमान, उत्पन्न, ज्ञान, कला आणि समाज समूहाचं वय ही माहिती एकत्र होईल. शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय मार्गदर्शन, सरकार दरबारी आणि कोर्ट कचेरीत असलेली कामं, सामाजिक कार्यातील अडचणी, कुटुंबांवरील संकट, व्यवसाय वाढीसाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन करता येईल. समाजाची सगळी माहिती एकत्र झाल्यानं विवाहोत्सुक तरुण तरुणींना गावोगावी फिरण्याचा वेळ आणि पैसा वाचेल. घर बसल्या उपवर वधूंची माहिती कळेल. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्ञानाचा समाजाला फायदा होईल. समाज म्हणून एकत्र येण्याचे खूप फायदे आहेत. हल्लीचा काळ धकाधकीचा, धावपळीचा, ताणतणावाचा आहे. अशा काळात एकमेकांच्या मदतीने प्रगती साधता येते. वैचारिक देवाणघेवाण करता येते. एकत्र येण्यासाठी कारण, स्थळ आणि साधनांची गरज असते. त्यासाठी पैशांची आवश्यकता असते. आपला समाज मध्यमवर्गीय असल्यानं पैशांच्या मर्यादा जरूर आहेत. त्यासाठी संघटन गरजेचं आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील, जगभरातील समाज बांधव एकत्र येणं अत्यावश्यक आहे. समाजाच्या प्रगतीचा आलेख समाजातील यशस्वी उद्योजकांच्या संख्येवर अवलंबून असतो. एकमेकांना सहाय्य करीत पुढे जाण्यासाठी चला आपण एकसंघटित होऊन एकसंघ समाज निर्माण करूयात आणि आपल्या सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाचा सर्वांगीण विकास करूया. मेरे मन के अंधतमस में ज्योतिर्मय उतरो, मेरे मन के अंधतमस में ज्योतिर्मय उतरो, कहाँ यहाँ देवों का नंदन,
मलयाचल का अभिनव चंदन, कहाँ यहाँ देवों का नंदन। मलयाचल का अभिनव चंदन, मेरे उर के उजड़े वन करुण